पुष्पक शववाहिनी बंद. पीएमएलच्या माध्यमातून गेली 32 वर्ष पुणेकरांना पुष्पक शववाहिनी ही शव वाहण्यासाठी सेवा सुरू होती. कोणाच्या येथे ही कोणी मयत झाले की ये पुष्पकला फोन केला का हा हळूच प्रश्न ऐकायला मिळायचा आणि मग तो गरीब असो की श्रीमंत सर्वांना अल्प दरात याचा लाभ 1993 पासून मिळत होता. प्रत्येक पुणेकरांना ह्या पुष्पक शववाहिनीचा खूप मोठा आधार होता. पण आताच 3 महिन्यापूर्वी दिनांक 18 जुलै 2025 रोजी नुकतेच नियुक्त झालेले पीएमएलचे संचालक व अध्यक्ष पंकज देवरे यांनी एका मोटार वाहन कायद्याच्या पुस्तकात वाचून त्यांनी ही सेवा कायमची बंद केली असे समजल्यावर आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक ती शववाहिनी चालू व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो असताना हे पंकज देवरे साहेब म्हणजेचे मालक असल्याचा आव आणून आमच्याशी बोलत होते व वाकडे बोलण्यास प्रवृत्त करत होते. त्यातही शिवसेना स्टाईलने त्यांना इशारा देण्यात आला. त्यावर देवरे साहेब म्हणाले शववाहिनी कायद्याच्या विरुद्ध आहे, त्यामुळे आम्ही ती बंद केली आहे. मग आम्हाला पडलेले प्रश्न: 1. ही सेवा 1993 पासून सुरू कशी होती? 2. एका रात्रीत ही सेवा अनधिकृत कशी झाली? 3. ह्या सेवेचा सेवाशुल्क कसा काय आकारल्या जायचा? 4. गेली 32 वर्ष बेकायदा वाहतूक कशी चालू होती? 5. ही सेवा बंद केल्यानंतर सर्व पुणेकरांना पर्यायी व्यवस्था काय केली? 6. ही सेवा बंद करण्यामागे खासगी उद्योग करणाऱ्या लोकांना फायदा तर मिळवून द्यायचा नसेल? असे अनेक प्रश्न घेऊन येणारच आहे तूर्तास पंकज देवरे साहेबांच्या लेखी उत्तराची उत्सुकता.